नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण वेस्टर्न अनसॅच्युरेटेड स्टँडर्ड सेल याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग याच्याबद्दल चर्चा केली होती. आज आपण त्याचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजेच सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल याच्याबद्दल चर्चा करणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत या चॅप्टरमध्ये आपण असं बघितलं की सेल तयार करायचा असेल, सेल फॉर्म करायचा असेल तर आपल्याला किती इलेक्ट्रोड्स लागतात? 2 इलेक्ट्रोड्स लागतात. सो सेल इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 इलेक्ट्रोड्स. ओके, मग 2 इलेक्ट्रोड्स पैकी एका इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन होतं, दुसऱ्या इलेक्ट्रोडवर काय होतं? रिडक्शन होतं. आणि त्यांच्यामध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स असतो, त्या पोटेन्शियल डिफरन्समध्ये जो करंट निर्माण होता त्या करंटला आपण काय म्हणणार आहोत? EMF ऑफ सेल. ओके, आज आपण बघतोय सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. हा सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल बघण्यासाठी आपण एक सेल कन्सिडर करू. बघा, आपण म्हटलंय की लेफ्ट हँड साईडला आपण कोणता इलेक्ट्रोड लिहितो की ज्याच्यावर काय होत असतं? ऑक्सिडेशन होत असतं. ओके, झिंक इलेक्ट्रोड आपण कशात डीप केला मित्रांनो? झिंक सल्फेटच्या सोल्युशनमध्ये डीप केला. ओके, बघा, हे आहे आपलं, हे काय मित्रांनो? झिंक सल्फेटचं सोल्युशन. या झिंक सल्फेटच्या सोल्युशनमध्ये काय डीप केलं आपण? झिंक इलेक्ट्रोड डीप केलाय. मेटल रॉड डीप इन इट्स ओन आयन सोल्युशन. हे जे कॉम्बिनेशन आहे याला आपण म्हणणार हाफ सेल किंवा काय म्हणणार? सिंगल इलेक्ट्रोड. आणि या झिंक इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला आपण म्हणणार EMF ऑफ झिंक. मित्रांनो, आपल्याला माहिती की हा झिंक जो इलेक्ट्रोड आहे तो कोणता इलेक्ट्रोड आहे? निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. निगेटिव्ह इलेक्ट्रोडवर काय होत असतं मित्रांनो? ऑक्सिडेशन होत असतं. बरोबर आहे? परत लक्षात घ्या, आपण एक इलेक्ट्रोड कोणता घेतलाय? झिंक इलेक्ट्रोड डीप इन झिंक सल्फेट सोल्युशन. हा बीकर घेतला, त्या बीकरमध्ये झिंक सल्फेटचं सोल्युशन घेतलं, त्याच्यामध्ये झिंक इलेक्ट्रोड डीप केला. झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल जास्त आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणता चार्ज दिला? निगेटिव्ह चार्ज दिला. आणि निगेटिव्ह चार्ज असलेल्या इलेक्ट्रोडवर काय होत असतं? ऑक्सिडेशन होत असतं. ओके, हां, डबल लाईन म्हणजे मी काय सांगितलं मित्रांनो? सॉल्ट ब्रिज. ओके, हा काय मित्रांनो? सॉल्ट ब्रिज. ओके, झिंक इलेक्ट्रोड डीप इन झिंक सल्फेट सोल्युशन, नंतर डबल लाईन म्हणजे काय? सॉल्ट ब्रिज. आता दुसरा जो इलेक्ट्रोड आहे तो आहे, ते आपण बीकरमध्ये काय घेतलंय? कॉपर सल्फेट सोल्युशन. काय घेतलंय? कॉपर सल्फेट सोल्युशन. आणि याच्यामध्ये काय डीप केला आपण? कॉपर इलेक्ट्रोड डीप केला. या कॉपर जो इलेक्ट्रोड आहे मित्रांनो, त्याचं पोटेन्शियल या झिंक पेक्षा कमी आहे, म्हणून त्याच्यावर कोणता साईन दिला आपण? पॉझिटिव्ह साईन दिलेली. आणि आपल्याला माहिती की ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर काय होत असतं? रिडक्शन. मग हा जो आपला कॉपर इलेक्ट्रोड आहे त्याचा जो पोटेन्शियल आहे त्याला आपण म्हणणार ई कॉपर, आणि त्याच्यावर काय होतंय? रिडक्शन होतंय. ठीक आहे, मग मित्रांनो, ई झिंक ऑक्सिडेशन प्लस ई कॉपर रिडक्शन या दोघांचीच बेरीज म्हणजे काय असणार आहे? त्या संपूर्ण सेलचा EMF. ओके, मग काय बघितलं आतापर्यंत? सेल कसा तयार होतो? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 इलेक्ट्रोड. ओके, आणि त्या सेलचा जो EMF आहे तो EMF कसा असणार आहे? अल्जेब्रिक सम. ती बेरीज असणार आहे. कोणाची बेरीज असणार आहे? दोघही इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियलची. ओके, मग सिंगल इलेक्ट्रोड म्हणजे काय सांगितलं आपण? मेटल रॉड डीप इन इट्स ओन आयन सोल्युशन. त्या ही जी कॉम्बिनेशन आहे, ही जी अरेंजमेंट आहे, या अरेंजमेंटला आपण काय म्हणणार? त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणणार? सिंगल इलेक्ट्रोड किंवा त्याला आपण काय म्हणणार आहे?
हाफ सेल आणि त्या इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो, सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके, इथे आपण कोणता सेल कन्सिडर केला आहे, डॅनियल सेल. डॅनियल सेल. ओके, काय होतं या डॅनियल सेल मध्ये, झिंक इलेक्ट्रोड झिंक सल्फेट मध्ये डीप केलेला आहे. दुसऱ्या बीकर मध्ये कॉपर सल्फेट घेतलाय, त्याच्यामध्ये कॉपरचा इलेक्ट्रोड डीप केलाय आणि तो इलेक्ट्रोडला कनेक्टिव्हिटीसाठी, आयन ट्रान्सफरसाठी, इलेक्ट्रॉन ट्रान्सफरसाठी आपण काय वापरलाय, सॉल्ट ब्रिज. आता याचा पोटेन्शियल जास्त आहे झिंक इलेक्ट्रोडचं, म्हणून तिथे काय होणार, ऑक्सिडेशन, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन लॉस्ट होणार. हे लॉस्ट झालेले इलेक्ट्रॉन सॉल्ट ब्रिजच्या माध्यमातून इकडच्या बीकरमध्ये होणार, इलेक्ट्रॉन इथे गेन होणार. इथे झालं ऑक्सिडेशन, इथे झालं रिडक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले त्यामुळे करंट निर्माण झाला आणि निर्माण झालेला करंट कोण मोजणार आहे, पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर मध्ये तर संपूर्ण सेलचं काय मिळणार आपल्याला, ईएमएफ मिळणार आहे. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट डू वी मीन बाय सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ठीक आहे, पुढचं टर्म आपण बघू. आता आपण काय बघितलं आहे, सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आता बघतोय स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. मित्रांनो आपण बघतोय आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. स्टँडर्ड म्हणजे काय, त्या ठिकाणी ऑथेंटिक. ओके, आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय म्हटलं आपण, इट इज अ पोटेन्शियल ऑफ सिंगल इलेक्ट्रोड व्हेन activity of electrolyte solution is unity and temperature is 25 degrees Celsius. बघूया, पहिल्यांदा आपण बघतोय सिंगल इलेक्ट्रोड. ओके, सिंगल इलेक्ट्रोड बद्दल काय म्हटलंय, मेटल रॉड, सपोज फॉर एक्झाम्पल झिंक रॉड डीप इन इट्स ओन आयन सोल्युशन. झिंक इलेक्ट्रोड ज्यावेळेस आपण कशा डीप करतोय, झिंक सल्फेटच्या सोल्युशन मध्ये ज्यावेळेस डीप करतोय, तो जो इलेक्ट्रोड तयार होतो त्या इलेक्ट्रोडला आपण काय म्हणणार आहोत, सिंगल इलेक्ट्रोड किंवा हाफ सेल म्हणणार. ठीक आहे, हे झालं सिंगल इलेक्ट्रोड. आणि त्या इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियल आपण काय म्हणणार, सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल. पण आपण आता काय बघतोय, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल ज्यावेळेस स्टँडर्ड कंडिशन कोणतं, हे जे झिंक सल्फेट सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे, युनिटी, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन काय पाहिजे, युनिटी, 1 मोलर किंवा 1 नॉर्मल झिंक सल्फेटचं सोल्युशन पाहिजे. टेम्परेचर किती पाहिजे, 25 डिग्री सेल्सिअस. ज्यावेळेस टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असेल आणि त्या आयनचं सोल्युशन हे युनिटी असेल त्यावेळेस त्या इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल असणार आहे मित्रांनो, त्या पोटेन्शियलला आपण काय म्हणणार आहे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ओके, सो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल is the potential of single electrode when concentration of electrolyte solution. हे जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनला आपण कोणतं सोल्युशन म्हणणार आहोत मित्रांनो, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. when concentration of electrolyte solution is unity, त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर 1 नॉर्मल जे काय असेल ते पाहिजे, 1 युनिटी पाहिजे आणि टेम्परेचर किती पाहिजे, 25 डिग्री सेल्सिअस. त्यावेळेस त्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कोणतं असणार आहे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. पण समजा एखाद्या वेळेस कॉन्सन्ट्रेशन 1 मोलरच्या ऐवजी वेगळं असेल, टेम्परेचर वेगळं असेल, तर त्याला आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणणार का, नाही, त्याला आपण नॉर्मल पोटेन्शियल किंवा सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणू. पण स्टँडर्ड कंडिशनमध्ये टेम्परेचर 25 डिग्री, कॉन्सन्ट्रेशन युनिटी आणि प्रेशर 1 एटमॉस्फिअर असेल त्यावेळेस जे इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल असेल मित्रांनो, त्या पोटेन्शियलला आपण काय म्हणणार आहोत, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. येते लक्षामध्ये. बरं मित्रांनो, पोटेन्शियल म्हणजे काय, ताकद. आपली ताकद, समजा माझ्यामध्ये शक्ती आहे, ती शक्ती माझ्यामध्ये आहे, याला मला कुठेतरी कम्पेअर करावं लागेल की नाही. समजा तुमच्यामध्ये ताकद आहे तर तुम्ही दुसऱ्याशी त्या ठिकाणी
कुस्ती करू शकता किंवा इतर कुठल्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमची ताकद आजमवू शकता. मग हा जो इलेक्ट्रोड आहे त्या इलेक्ट्रोड म्हणजे जे पोटेन्शियल आहे, किती पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल कोणासोबत तरी कम्पेअर करावं लागेल की नाही. मग ज्या इलेक्ट्रोड सोबत आपण पोटेन्शियल कम्पेअर करतो त्या इलेक्ट्रोडला रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणतात. काय म्हणतात त्याला? रेफरन्स इलेक्ट्रोड. त्याच्या रेफरन्समध्ये आपण ह्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कम्पेअर करत असतो किंवा कॅल्क्युलेट करत असतो. ओके. मग असा रेफरन्स इलेक्ट्रोड कोणता वापरणार आपण? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड यालाच आपण म्हणत असतो मित्रांनो SHE. S फॉर स्टँडर्ड, H फॉर हायड्रोजन आणि E फॉर इलेक्ट्रोड. हा जो SHE आहे हा काय म्हणून काम करू शकतो? रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून काम करतो. या इलेक्ट्रोडच्या कंपॅरिझनमध्ये आपण दुसऱ्या इलेक्ट्रोडचं काय मोजू शकतो? पोटेन्शियल कॅल्क्युलेट करू शकतो. हा जो आपला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल इथे आहे मित्रांनो 0 फॉर ऑल टेम्परेचर. टेम्परेचर काही असेल तरी हा जो आपला रेफरन्स इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल काय असणार आहे? 0 असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. पोटेन्शियलची व्हॅल्यू एकतर पॉझिटिव्ह असते किंवा निगेटिव्ह असते. मग पॉझिटिव्ह कधी असते, निगेटिव्ह कधी असते ते बघू. समजा एखाद्या इलेक्ट्रोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, आपण काय बघतोय? ऑक्सिडेशन बघूया. बघा आपण काय म्हणतोय? इन द गिवन सेल, दिलेल्या सेलमध्ये इलेक्ट्रोड विच हॅज हायर ऑक्सिडेशन पोटेन्शियल, ज्या इलेक्ट्रोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कसं असणार आहे? हायर असणार आहे, जास्त असणार आहे. कोणापेक्षा? रेफरन्स इलेक्ट्रोडपेक्षा. ज्यावेळेस त्याचं पोटेन्शियल जास्त असेल त्यावेळेस त्या इलेक्ट्रोडला कोणतं साईन देणार? निगेटिव्ह साईन देणार. त्या इलेक्ट्रोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कसं असेल? निगेटिव्ह. आणि समजा एखाद्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल रेफरन्स इलेक्ट्रोडपेक्षा कमी असेल, एखाद्या इलेक्ट्रोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल रेफरन्स इलेक्ट्रोडपेक्षा कमी असेल त्यावेळेस त्याला कोणतं साईन देणार आहे? पॉझिटिव्ह साईन देणार. ओके. सो द इलेक्ट्रोड विच इज हॅव्हिंग ग्रेटर ऑक्सिडेशन पोटेन्शियल दॅन द रेफरन्स इलेक्ट्रोड, then that electrode acts as a negative electrode. Okay. Suppose any electrode is having lower oxidation potential than reference electrode, that electrode will be given positive sign. Okay. आता एक्झाम्पल्स बघू. लिथियम डीप इन लिथियम आयन सोल्युशन. या ठिकाणी ऑक्सिडेशन झालंय आणि त्याचं पोटेन्शियल काय येत आहे? प्लस येत आहे. त्याचं पोटेन्शियल प्लस येत आहे म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कमी असणार आहे. कोणापेक्षा? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडपेक्षा. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल झालं. अजून दुसरं एक्झाम्पल आहे पोटॅशियम इलेक्ट्रोड डीप इन पोटॅशियम आयन सोल्युशन. त्याचं पण पोटेन्शियल आहे, त्याची पण ऑक्सिडेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू +2.92. इथे यांना पॉझिटिव्ह साईन दिले जाते. ठीक आहे. ज्यावेळेस पॉझिटिव्ह साईन दिलं त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कसं असणार आहे? कमी असणार आहे. आणि त्याचं ऑक्सिजन पोटेन्शियल जास्त असेल त्यावेळेस त्याला साईन कोणता असणार आहे? निगेटिव्ह. आता निगेटिव्ह साईनचं एक्झाम्पल घेऊयात आपण. कॉपर रॉड डीप इन कॉपर सल्फेट सोल्युशन, कॉपर आयन सोल्युशन. त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल किती आहे? -0.3370 वोल्ट, 3370 वोल्ट. मायनस साईन म्हणजे याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कसं आहे? जास्त आहे. कोणापेक्षा? रेफरन्स इलेक्ट्रोडपेक्षा. अजून एक एक्झाम्पल घेऊयाचं. सिल्वर इलेक्ट्रोड डीप इन सिल्वर आयन सोल्युशन. याचं पण ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे -0.7991 वोल्ट्स. याला पण निगेटिव्ह साईन आहे म्हणजे याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल कसं आहे? जास्त आहे. ओके. आपण आतापर्यंत दोन कन्सेप्ट बघितले, सिंगल इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि दुसरं कोणते? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय बघितलं? द पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड when temperature is 25 degrees Celsius, concentration of electrode at its unity and pressure is 1 atmosphere. That potential is called as standard electrode potential. Okay. Potential is always measured with respect to some electrode. That electrode is called as reference electrode. In this process, we always use standard hydrogen electrode as a reference electrode. Its potential is always taken as 0.
The electrodes which is having higher oxidation potential is given negative sign, whereas the electrode having lower oxidation potential value they are always termed as positive electrode. Okay, आता आपण बघणार आहोत रेफरन्स इलेक्ट्रोड. आपण आताच उल्लेख केला की रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून आपण कोणता वापरत असतो, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड बद्दल आपण आता चर्चा करायची, त्याचे कन्स्ट्रक्शन आणि त्याचं वर्किंग बघूया. मित्रांनो आपण बघतोय रेफरन्स इलेक्ट्रोड, त्याचं एक्झाम्पल काय आहे आपण हायड्रोजन इलेक्ट्रोड. यालाच आपण काय म्हणत असतो मित्रांनो, याला आपण काय म्हणतो मित्रांनो, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड किंवा SH. हा आहे आपला मित्रांनो आता आहे मित्रांनो प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. ओके, वी आर डिस्कसिंग हियर रेफरन्स इलेक्ट्रोड. फर्स्ट example is hydrogen electrode. It is called as standard hydrogen electrode and it is known as primary reference electrode. आता याचं कन्स्ट्रक्शन बघू मित्रांनो. ही जी दिसते आहे ही आहे प्लॅटिनमची प्लेट. याला प्लॅटिनम फॉइल म्हणतात. काय म्हणतात, प्लॅटिनम फॉइल. बघा ही आहे, ही जी प्लेट आहे ही कशाची प्लेट आहे, प्लॅटिनमची प्लेट आहे. याचं मित्रांनो याचा जो एरिया आहे 1 सेंटीमीटर लांबी रुंदीची, लांबी 1 सेंटीमीटर, रुंदी पण 1 सेंटीमीटर आणि त्याचा जो थिकनेस आहे मित्रांनो त्याचा थिकनेस आहे 0.3 सेंटीमीटर. एवढी छोटी प्लेट आहे. कशाची घेतली मित्रांनो आपण, ती प्लॅटिनमची. परत लक्षात घ्या, ही जी प्लेट दिसते आहे ही प्लेट कशाची आहे, प्लॅटिनमची प्लेट आहे. त्याची लांबी रुंदी किती, 1 सेंटीमीटर आणि थिकनेस किती, 0.3 सेंटीमीटर. ही जी प्लॅटिनम प्लेट आहे मित्रांनो याला आपण डार्क केलं आहे, याला कोटिंग केलंय. कोटिंग कशाचं केलं आहे मित्रांनो, याला कोटिंग आपण केलेलं आहे प्लॅटिनम ब्लॅकचं. ठीक आहे, ही झाली ही प्लॅटिनमची प्लेट. ओके, इट इज हॅव्हिंग 1 सेंटीमीटर एरिया अँड 0.3 सेंटीमीटर थिकनेस अँड इट इज कोटेड विथ प्लॅटिनम ब्लॅक. ओके, आता ही जी प्लॅटिनमची प्लेट आहे मित्रांनो ही आपण वेल्डिंग केलेली आहे. ही वेल्डिंग कशाने केलेली आहे, प्लॅटिनम वायरने. आणि ही वेल्डिंग कशाला केलेली आहे, या ट्यूबला. या ट्यूबला आपण काय म्हटलं मित्रांनो, ग्लास ट्यूब. परत लक्षात घ्या, ही प्लॅटिनमची प्लेट, ही प्लॅटिनमची प्लेट आपण वेल्डिंग केली कशाने, प्लॅटिनम वायरने. आणि वेल्डिंग कशाला केली, वेल्डिंग कशामध्ये केली आहे, ग्लास ट्यूब. मित्रांनो या ग्लास ट्यूबचा खालचा जो भाग आहे या खालच्या भागामध्ये आपण काय भरलं आहे, मर्क्युरी फिलअप केलेला आहे. आणि त्या मर्क्युरीमध्ये ही एक वायर टाकली आपण. ही वायर कशाची आहे मित्रांनो, कॉपरची वायर. कशाची, कॉपर. ही कॉपर वायर कशासाठी वापरतो आपण, इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी. ठीक आहे, प्लॅटिनम प्लेट इट इज सीड विथ किंवा इट इज याचं वेल्डिंग केलं प्लॅटिनम वायरला. ही प्लॅटिनम वायर आपण कशात फिलअप केलेली आहे, ग्लास ट्यूबमध्ये. या ग्लास ट्यूबच्या लोअर पार्टमध्ये आपण काय फिलअप केलं आहे, मर्क्युरी. आणि त्याच्यात काय डीप केली आपण, त्याच्यात काय इन्सर्ट केली, कॉपर वायर. ओके, ही जी ग्लास ट्यूब आहे मित्रांनो ही ग्लास ट्यूब आपण कशात इन्सर्ट केली आहे, आउटर जॅकेट. हे जे आहे मित्रांनो हे जे आहे हे काय आहे, आउटर जॅकेट. ओके, या आउटर जॅकेटला 2 आपल्याला दिसत आहेत. हे आहे, हे खालच्या भागाला काय आहे, इनलेट आहे. खालच्या भागाला इनलेट आणि वरच्या भागाला काय आहे, आउटलेट. आणि या इनलेट मधून आपण काय पास करतो आहे, हायड्रोजन गॅस. या हायड्रोजन गॅसचं प्रेशर किती आहे, या हायड्रोजन गॅसचं प्रेशर किती मित्रांनो, 1 ॲटमॉस्फिअर. ओके, इथून आपण हायड्रोजन गॅस इन्सर्ट करतो आणि एक्सेस झाला हायड्रोजन गॅस कुठे बाहेर पडतोय, वरच्या ठिकाणून बाहेर पडतोय. त्या प्रेशर किती आहे, 1 ॲटमॉस्फिअर. आणि ही संपूर्ण जी असेंब्ली आहे मित्रांनो ही असेंब्ली आपण कशात डीप केली आहे, कशात डीप केली, HCl सोल्युशनमध्ये. आणि याचं कॉन्सन्ट्रेशन आहे मित्रांनो, ही संपूर्ण असेंब्ली कशात डीप केली आपण, HCl सोल्युशनमध्ये डीप केली आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, युनिट. ओके,
ज्यावेळेस हा हायड्रोजन गॅस आपण याचं तिथून बबल करतो, तो गॅस कुठे ॲब्सॉर्ब केला जातो, या प्लॅटिनम फॉइलवर ॲब्सॉर्ब केला जातो आणि तिथे रिॲक्शन कोणती होते ती रिॲक्शन बघूयात आपण आता. ही रिॲक्शन होते या आपल्या हायड्रोजन इलेक्ट्रोडवर, इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय म्हणजे ऑक्सिडेशन होत आहे. ओके मित्रांनो, परत एकदा कन्स्ट्रक्शन बघूया. वी आर डिस्कसिंग हियर रेफरन्स इलेक्ट्रोड. इट इज कॉल्ड एज हायड्रोजन इलेक्ट्रोड. It is consist of platinum foil. That platinum foil has area 1 centimeter and thickness 0.3 centimeter. That platinum foil is coated with platinum black. This foil is welded by using platinum wire to the glass tube. That glass tube has mercury in the lower region and we have inserted a copper wire. That copper wire is also dipped in mercury. That copper wire is used for electrical contact. This glass tube is fitted in outer jacket. That outer jacket has two compartments. One compartment called as inlet and other called as outlet. From inlet we bubbled the hydrogen gas. The pressure of that hydrogen gas is 1 atmosphere. The excess hydrogen gas get escaped from that outlet. This hydrogen gas get absorbed on that platinum foil. This is the reaction of that hydrogen gas. Okay. हा जो आपला हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे मित्रांनो, याचे ड्रॉबॅक्स आहेत. पहिला ड्रॉबॅक काय मित्रांनो, हायड्रोजन गॅसचं प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर ठेवणं अतिशय कठीण आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन द प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस 1 ॲटमॉस्फिअर. त्याचं प्रेशर कमी जास्त झालं की त्याच्या प्युरिटीवर परिणाम होतो. हा पहिला झाला. त्याच्यानंतर हे जे HCl सोल्युशन आहे, HClचं कॉन्सन्ट्रेशन आपण युनिटी आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण तेवढ्याच प्रपोर्शनमध्ये युनिटीमध्येच ठेवणं अतिशय डिफिकल्ट आहे. ही दुसरी त्या ठिकाणी अडचण झाली. समजा याच्यात थोडीशी इम्प्युरिटी जरी पास झाली तरी हा संपूर्ण इलेक्ट्रॉन काय होऊन जातो, पॉयझन होऊन जातो. या 3 ड्रॉबॅक्समुळे आपण जास्त हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरत नाही. कोणकोणते ड्रॉबॅक्स आहेत? पहिला ड्रॉबॅक काय म्हटलं आपण, इट इज नॉट इझी to maintain the pressure of dry and pure hydrogen gas 1 atmosphere. हायड्रोजन गॅसचं प्रेशर 1 atmosphere ठेवणं अतिशय कठीण आहे. दुसरं काय म्हटलं आहे, हा जो इलेक्ट्रोड आहे इट गेट्स पॉयझन ड्यू टू ट्रेस अमाउंट ऑफ इम्प्युरिटी. ठीक आहे. तिसरं काय, इट इज डिफिकल्ट टू मेंटेन द H+ आयन कॉन्सन्ट्रेशन युनिटी ॲक्टिव्हिटी, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन युनिटी ठेवणं हे अतिशय कठीण आहे. सो ड्यू टू दीज 3 डिफिकल्टीज use of standard hydrogen electrode is restricted. Instead of this electrode we have used another electrode. तो कोणता इलेक्ट्रोड आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.